आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। सोलापूर मनपा निवडणुकीसाठी भाजपची लगबग सुरू झाली आहे। भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्यात। शिवसेना आणि राष्ट्रवादीची तयारी असेल तर युतीचा विचार करू असं भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकरांनी म्हटलंय। या संदर्भात रोहिणी तडवळकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। राज्यातील 29 महापालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडनं जे आहे ते इच्छुक उमेदवारांच्या जे आहे ते मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासूनच इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जे आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। भाजपच्या शहराध्यक्ष जे आहेत रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली जो आहे तो हा इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आपण पाहू शकता। काय सांगाल मॅडम, आजपासून मुलाखतीचा कार्यक्रम चालू झाला? आजपासून भारतीय जनता पार्टीने जे फॉर्म भरून घेतलेले होते इच्छुकांचे त्यांच्या मुलाखती चालू आहे। शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडे सर्वात जास्त उमेदवारी अर्जांची मागणी झालेली आहे। याचं प्रमुख कारण असं आहे की केंद्रात, राज्यात आणि शहरामध्ये सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे सगळीकडे विकासाचा पर्व चालू आहे। केंद्रात माननीय नरेंद्रभाई मोदी, राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि शहरामध्ये आमचे तीनही आमदार जयकुमार गोरे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत। विकासाची गंगा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतीये आणि त्यामुळे आमच्या नगरसेवकांनी पण स्मार्ट सिटी मध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत। राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या बरोबर सन्मानाने त्यांना बोलवण्यात येईल आणि त्यांची जर वाजवी मागणी असेल, योग्य मागणी असेल की त्यांचं जिथे जिथे काम आहे, जिथे जिथे त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात, त्यांनी जर योग्य मागणी केली तर सन्मानाने त्यांना ते सीट देऊन युती केली जाईल असा मला विश्वास आहे। युतीबाबत मोठं विधान जे आहे ते शहराध्यक्षांनी केलेलं आहे की सन्मानाने जर जागा देत असतील तर त्यांच्या बरोबर युतीचा निर्णय घेतला जाईल, अन्यथा स्वबळावर लढवण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो असेही यावेळी वक्तव्य करण्यात आले। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र, सोलापूर।